आणि हे चिवडा खायचो हये जुवानसा चिवडा खाची नको हये तुने पोटमा चिवडा पाडिले सी काय ना काय ती मोठी मुतत हिंड कंबर ना पता नको नाव बाई हा माझं फुल बिल ना चिवडा खाते चिवडा खायले तीस तर काय होता मरी जातीस तू कशा त्याची चिवडा खातीस तुने पोटमा जेवढा पडता आणि कधी सुधरी पडती कधी सुधारते कधी सुधारतीस बाये या पोटमा जेवढा पडता हा सुधरूला 9 महिना 9 दिवस लागता नाव बाई हा आता मग किसी दिसते हे आयक व तुने पोटमा जेवढा पडता 9 महिना 9 दिवस लागता सुधरी पडूला 9 महिना तर निघी जाता पण ते 9 दिवस ना ऐसा कुठं पादू पादू आणि तू किसिक दिसतीस अठय तो जाता हा तू किसिक दिसतीस बाये यो तुना मुसडा ईशा होई जाता हाँ आणि पोट मग होयो मुसडा ईशा मग इशी इशी हिंडतीच नाही मग तू काय मरण मागला या जुवानशे मागा लागील शी नको बाई यगीर मारना जुवान बाये पहिले मग सरकारी तमाशा माये धुडाने तमाशा यही हेरेला आपण आता ते बोली घेत आता म्हणीस काय ना काही गणपती ती माझी पुढे पक्की शेक्षी दिसा ना पुढे मग बांडकी होते गिरमाळ मग पक्की मग तमाशा करेला हव ना हा डोकीवर ठेलाली नाही ते सरकारी तमाशा करूला इजत बारीक होते मग बांडकी होते काही पोसात आईशेच पोटमा जवा त्याने असं हेरला मला मजार हेरली ना हवा आयक बाय काय सांगवा पक्की माबी शेक्षी दिसा बाई आणि तुने म्हणशी तुमने बहास व्हायला या गिरमाळना जुवान ना मोठला हवा बाई कोणा मध्ये कोणा कोणा आता मला काही साब तो मरी जातेस तुम्ही मला टाकू टाकू करतेस ना व तुम्ही माने ना व पोस्या तुम्ही बारीक ना मम्मी आयक काय पका पकासने करू लगले घर निघी जावला कहा आखो मरण मागोला आम्ही चारी बहिणी तू नाही पोचते तर चारी चार पोस्या तुम्ही माने ना पोटमा होतेस ना मम्मी आम्ही चारी बहिणी तू नाही पोचते माने चेरी पोछ्या तुम्ही माने पोटमा होतेस ना तुम्ही ना मम्मी हाँ तर आम्ही चारी बहिणीच का तूने ना जे तूने पेट में एकच झाली होते माता पुत्री माने पोटमा येते हरी होतेस मरी जातेस तुम्ही एक होतेस व तुम्ही एक होते एक हरी मग मका पुत्री हवाडलीस काय ना काय पोछ्या तुम्ही एक झारी ढोकळाला धर नको यायचं बाजारला ओपण्यासाठी कोणता माल बाई हा मी तरी ना दही घेतली दही झाली तयारी हे 4था नंबर काय ग तो भी नाव बस 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 कसं नाव माने आया तो भी खारी ना पेलन पक्की बनवाय जस नाही ना तो भी मरण मागूला भिजो काय नाही हो तुला हेरवान माना जेवढा निघू निघू कर बाजारला यायचे तुला पण तुला काही ऐकता आवड माल काही काय आणलाय माल श्रीखंड का हा श्रीखंड श्रीखंड तू लयनेस आई हा बाबा तू बी ना हवीसर पक्की गोनवायचे असतीने मला टपा मोठले जाईल चला की लवकर लावायचं नाही चला चला मोठे काय ना काय तुम्हाला हात लागता चचलीच बसता ओके सारं तुला कधीच सांगू ना व काय 7 बार माना माना माल काय लयने होती आता
आता डोशी बायकोला काय शोधते ईशानी व जुना आता जमाना सोना. डोशे बायका काय लयती आता डोशे बायकासा खाटाच ना ती नाही तरी सांगत तर ताकवा मग काय चाल मग. चाल बाय आता तर ऊन पड ना हा. येऊन पड एमा लोक ताकच हसपेता टाकू का पेवात मग मला पक्का गिराक लागता ना हा आम्हाला तर मोहनावर एकदा मिळो गिराय थोडा तिशात ना गिराक काय ना काय तुम्हाला एक तांजणी आवड माल मग ती साजू माने हरी ये येवते हेरसे नको हा आता नको पक्का बेकार आणि तुम्ही गपचूप चालतेस तेव्हा तुम्हाला माल नाही काय हा. अर्धप जावला ना आमचं झालं काही काय जेवण दहा माले काय जो चालेल आता आम्ही अर्धतच येऊ अर्धप हा अर्धतच हा चला चला हा? 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 दिवसा उगावुनी वर किती आलं ये मुना गंगा राधा चला चला ग. दिवस उगावुनी वर किती आलं ये मुना गंगा राधा चला चला
आहे सोळा ससरे 108 गाड्यां जातो मित्र बाजारला अरे हे दूध गोकुळमध्येच खपायला पाहिजे हे कौशल समाजाला कधी जाऊ देणार नाही काका हे दूधवारी माझा हक्क आहे तर आपण हे गवडण तुकमच घेऊ आणि नंतर रंगबाजीला चालू करायचं आहे चला का बरी लवकर चला भगवान હોય નહીં ને મને તો બહુ કોઈ કોઈ થાય હા તમારે બાજુ જ બહુ આવે ને બહુ આવે તે બાજુ બહુ પ્રોગ્રામ બતાવે એખાદી વચ્ચે ઘરે ઉતારી પાડવાનું છે હા પછી અમે શૂટિંગ ઉતારી લેવું શૂટિંગ નથી અને જીતુને ઉતારી પાડે પછી સોરું આવે પછી તમે નહીં તો પછી સોરું બહુ કડક રહે સારું હું બહુ કડક મેં તો એનાથી બહુ કડક છું बरे तुम्ही आपल्या सोडून निघाले कुठे थोडा सासरे 108 गवळणी सगळे आम्ही गोकुळचे दही दूध घेऊन निघाले मथुरी बाजारला विकायला असं का हो पुढे कधी जाऊ देणार नाही का बरं हे विचारणार तुम्ही कोण असं मला तरी म्हणतात हे गोकुळचा श्रीकृष्ण देवा हो होय कृष्णा हा हे बाई काय बाय हा काय म्हणतोय काय म्हणतो मी म्हणे गोकुळचा श्रीकृष्ण असं का आव पोरींनो काय? गेल्या दिवशी वृंदावनामध्ये गेले तर कसा कृष्ण देव होता कसा होता बाई पादन अगे आता पाय पादन म्हणना आता ती सांगते मध्ये तुटी पड असतो अहो तुम्ही तर सांगलं पाय पादन म्हणा नाही 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 पायी पद्म हो त्याने मुखी रताळू अगे रत्न मुखी रत्न पायी काय गे बेंबी मैळा होय त्याने डोकीवर मुंगशे होता अगे हे तोंड सांभाळून बोल हा मोर मुंगुट नाव हा. मा सांगा मुंगुट हा मुंगुट हातामध्ये सप्तसुराची बासुरी बासुरी त्या बासुरीला 2 रेशमीचे गोंडे बरोबर आहे त्याला म्हणतात श्रीकृष्ण परमात्मा हा. पण तू कठला ना कठला ढुकटी हे! आम्हाला पण पाहिजे आता तुला का ना भीत का दाखवू बासुरीने गोंड्या कुठे आहेत मला पण पाहिजे दाखवा ना मला पण आई बा जीवन पता नको न गोंडे हेरूला तू दाखवा ना खरंच ना कवा आताच पाहिजे मला आता हो. सरक बाजू ए देवा काय ग तो गोकुळचा काठ्या तूच ना हे! काला कृष्ण म्हण हा काला कृष्ण ती तुम्ही महाराष्ट्र मा सांगता वा काला कृष्ण आमने डांग माई जो काळे माणूसला काठ्या सांगता नाही पण तो तूच ना हा मी काय तुम्हाला माहिती नाही का नाही ना. अरे आकाश धरती पाताळ आणि सगळं ब्रह्मांड माझ्या मुखात आहे अरे वा हा आकाश धरती आणि पाताळ सगळं ब्रह्मांड तुझ्या मुखात आहे तर देवा हा तो आकाश ही धरती तो पाताळ सगळं ब्रह्मांड राहू दे आणि फक्त तिथून बासरीने 2 गोंडे माने पोशीला दाखव रे बा यो काय ठे ओठो जा हेरिले आणि खोटी नको करशी हा, हा. हा नाही तर तू आखो काय लिहानीस ती कुला आपले अहो, दाखवा 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 आणि काय दाखवू ना बासुरीने गोंड्या कुठे आहेत दाखवा मला पाहिजे मग दाखवा 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 ना दाखवा आताच पाहिजे मला हे डोशीला मोठा चळ का दाखवा ना लवकर दाखवीन बापा दाखवा दाखवा आताही दाखवू हात नाही. आताच दाखवू हा आता काय ना काय पोहली तू देखणी ओळखते जुवान बिन ओळखना त्याने हरी मुतत निघी जहाज मारता ठाऊ घे आखो तुनी आईस बी गोंडे हेरलेली आणि तू मरी जास मधी मधी थांबता ठाऊ घे ए माने पशीला मांग केवले होतास रे आणि बासरीने कोणी दाखवला आपलं बासरीने गोंडे दाखवला हा माझं का भीतीला आली जाता हलो अहो येडवाय देईल बायको बेगमा ठेवे हात मय हाय प बेगमा ठेव पासवर बेगमा पडणार पासवर बासरीने गोंडे बेगमा ठेवणार मग? ते देवा काय मा तुला काय सांग तिथून बासरी 2 गोंडे मला दाखव मला पटेल तर हा माने पोशीला दाखव मला बी खोटी ना ग मला बी टीव्ही जाईस तो वर हिंडवणी सांगतात तुला पटत नाही ना कठो पोटर भीती लागली जास्त काय त्या बी पक्का
का आवशी र ये पोहताव तर मग थांबताव दिसू दे नाही तुला पट्टा नाही ना त्याने होत ना मग बॅग पुढे गेली वहा एले बेग ठेवलं ए पप्पा ए पप्पा बैराने बताव रे बासरीने गोंडे हा ते बाई सांगा बासरीने गोंडे दाखव तू दाखव रे बाबा ओ बाई इकडे या ओ बाई तिकडे काय बघता इकडे ये ना तुला काय पाहिजे इकडे ये ना हा तुम्ही ये ना तुला काय पाहिजे अहो तुला काय पाहिजे आणि तू कोण मी कृष्णाचा बाप म्हणजे वासुदेव हा आम्ही सगळा कुटुंब आमच्या धंद्यातो आहे तू कोण कृष्णाचा बाप म्हणजे वासुदेव हा अख्खा देव तुम्ही धरतीवर उतरी आला तिकडे धंदा पडत काय हा तिकडे धंदा नाही धरतीवर उतरलं पण आमच्या धंदा येतो आहे तुला काय पाहिजे सांगा लवकर स्वर्गात आता तुमचा धंदा नाही स्वर्गात धंदा नाही सात स्वर्गाचे देव वासुदेवने कृष्णा धंदावर उतरी आणा काय करत धंदा नाही तर म्हणजे आमचा धंदा तो आहे करणं पडत काय करत बाई तुला काय पाहिजे ते बी देणं पडत बासरीने गोंडे तू वासुदेव मोठा चळके उमर ना पोतलो तू काय करत अहो तुला काय पाहिजे बासरीने गोंडे रे काय मोठा वासुदेव तू इकडे इकडे ए मम्मी हा ऐक मग उन्हाला कोदक दही खावानी दही वाट घोनायचो येऊ बी गाई हवेत ना मरी गे यो दोन एक बाकी देऊ गाठी मी हा तर यो चळ चळ कर थांबताव ये ना मग काढा बाई ए मला काय ऐकून घे भागवत गीता मी वाचलेले त्यांच्या मध्ये स्पष्ट भाषामध्ये लिहिलेले की श्रीकृष्ण परमात्माकडे ती बासरी आणि गोंडे राहते आणि ते का वासुदेव को बी राहते यार अगं बाई तुला माहिती नाही का काय सतयुग मध्ये मध्ये कृष्णाकडे बासरीने गोंड्या बासरी गोंड्या आणि हे कलियुग मध्ये मध्ये अखे सापडणार बाबा तुला पाहिजे ना अरे आता चल ना तू काय रे? जाऊ. तू बी जरा की नाही कामावर चाले गे सुट होत नाही रे मध्ये ती बासरीने गोंड्या तू मला दाखव हा मी दाखवते तू ना पावा आता जुना होई गे त्याला तळाने उलट धाव माग मरू गाठते ए ही तुमची काय भानगड चालणार नाही असं नेमका तू चोर आहेस भामटा आहेस कोणाचा कोण पूर्ण जन्माची खून सांग म्हणजे माझी जन्माची ओळख पाहिजे जन्माची ओळख काय हरकत नाही तुमच्या परीला सांगा कमरेचा पत्र डोक्यावर टाका आणि पुढे हात जोडा माझी ओळख सांगतो आता पटकन सांग या परीनं कमरेचा पदर सोडा आणि शेत भवानेचं जा डोक्यावर ठेवायचं म्हणलं ना कायक नाही व्यस्त करा ना तुम ना हॅलो डोक्यावर पदर टाकले का पुढे हात जोडले का एवढं स्वर्ग मूर्ती पाताळ जबल करणारा नंद सुधी मना पुंडलिका देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय अहो देवा खरोखर तुम्ही देव आहात देवा तुझी सहल चेष्टा निंदा केली देवा तुला फार उतरून बोलली असं देवा तुम्ही देव आहात आम्हाला माफ करा क्षमा करा आणि जाण्याची परवानगी द्यावं कधी जाऊ देणार नाही आणि तू का मोठा कलेक्टर नाही कोणाला कलेक्टर म्हणलेस हे सृष्टीचा कलेक्टर मीच आहे देवाची भक्ती केल्या बगर तुम्हाला मुक्ती भेटणार नाही म्हणजे भक्ती केल्याशिवाय मुक्ती नाही असं ना नाही. बरं देवा दिसत असं पोरींना लवकर लवकर मनोरंजनचं गीत म्हणा आणि नंतर त्या मित्र या पोरीनं काय गे देवानं काय सांगितलं काय सांगितलं? नीती नियमाने भक्ती भावानी माझी भक्ती करा असं का आपल्या मुखाची वाणी पडू दे त्याच्या कानी आणि आपापले रस्ते मोकळा करा असं का मनापासून देवाची भक्ती करा हो चला ना हा 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 चला
यो स्वर्गाला किरीसिना हवा दिली यो काय ना काय ते बाय काय रे मोठा तीन देतो तुम्ही तर म्हणली पदराला माझ्या आणि केव्हा मी धरलं तुझ्या पदराला वेणीला माझ्या पदराला धरणाचं देवा माझ्या वेणीला धरणाचं हरे कान्हा हरे कृष्ण रे पदरा